काल आपण प्रस्तुत अध्याय क्रमांक 11 आणि ओवी क्रमांक 22 ला येऊन थांबलो होतो. असे बोलल्यानंतर 20च्या पुढे वाचतोय. असे बोलल्यावर संजय संतजन संतुष्ट व प्रसन्न झाले व म्हणाले, ज्ञानोबा, आम्ही तुझ्या बोलण्याने संतोष पावलो, फार चांगले केलेस. आता अर्जुन काय बोलला तेवढे सांगा. तेव्हा निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानदेव म्हणाले, महाराज, कृष्ण अर्जुनाचा संवाद माझ्यासारख्या सामान्य कसा सांगता येईल, पण तुम्ही मला शक्ती देऊन माझ्याकडून सांगवून घेतले तर ते होईल. पहा नम्रता किती आहे त्यांच्याकडे. ते म्हणतात मी नाही सांगू शकत, आणि तुम्ही जर माझ्याकडून ते करून घेतलं तर. आणि उदाहरण काय देतात की प्रभू रामचंद्रांनी रावणाकडून लंका जिंकली की नाही, परंतु ते रामाने करून घेतलं, पण दिसलं कोणी यांनी वानरांनी केलं. त्याप्रमाणे अहो पुढे वाचूया आपण. अहो रानावनातील पाला खाणाऱ्या वानरांकडून लंकाधीश रावणाचाही पराभव करविला. त्याप्रमाणे एकट्याच अर्जुनाकडून कौरवांचे 11 औक्षणी सैन्य जिंकविले नाही काय सांगा. म्हणून जगतामध्ये बघा एकट्या अर्जुनाने आणि 11 औक्षणी सैन्य जिंकले. त्याचाच धाक होता फक्त. ब्रह्मज्ञान ज्याच्याकडे त्याच्याकडे ती पावर आहे. म्हणून जगतामध्ये समर्थ जे जे करतील वा करावयाचे मनात आणतील ते चराचरात होणार नाही असे मुळीच नाही. त्याप्रमाणे आपणही संत समर्थ आहात, म्हणून आपण मनात आणाल तर माझ्याकडून गीतार्थ बोलवाल. आता साक्षात वैकुंठ नायक श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेल्या गीतेचा जो खरा भावार्थ आहे तो मी तुम्हाला सांगतो. इकडे लक्ष असू द्या. धन्य धन्य तो गीता ग्रंथ, कारण वेद प्रतिपाद्य म्हणजे वेद ज्या परमात्म्याचे प्रतिपादन करतात तो स्वतः परमात्माच गीतेचा वक्ता आहे. श्लोक किती 26 आहे ना. हां बा इथे म्हणा बाप बाप ग्रंथ गीता. मला वाटतं आहे ही ओळ आपल्याकडं. वेद जो वेदी प्रतिपाद्य देवता जो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. त्याच्यानंतर ज्या गीता ग्रंथाचे महत्त्वपूर्ण तत्व शंकराच्याही बुद्धीला आकलन होत नाही, त्या गीताशास्त्राचे महत्त्व मी कसे वर्णन करावे, म्हणून त्या गीताशास्त्रात जीवाभावाने वंदन करावे हेच चांगले. पहा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर भगवान शंकराला हे आकलन करायला जड आहे तर मी कसा बोलू शकतो. पहा तेथीचे गौरव कैसे वानावे, जे शंभूची मती नागवे, म्हणून अवघड आहे समजायला. पण जर श्रीगुरूंची कृपा झाली तर काय अवघड आहे. जे शंभूची मती नागवे ते आता नमस्कारीचे जीवे भावे हे चिवले. आता त्याला वंदन केलं म्हणजे बाद झालं तर ते आपल्याला पुरू शकतं, एरवी मात्र नाही. ही ओळ पण घेतलेली आहे आपण आहे. 23-24 पण आहे. हा मनोणी समर्थ जे ते करी ते न हो काय चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवान माते. किती कॉन्फिडन्स आहे त्यांना की यांच्या संगतीत मी राहिलो तर मला बोलता येईल, एरवी मी बोलू शकत नाही. आता बोलीजतेचे ऐका, हा गीता भावनिका जो वैकुंठ नायिका मुखोनी निघाला. 27 त्यानंतर पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची मनातील इच्छा तृप्त करून घेण्याकरता प्रथम विश्वरूपावर नजर ठेवून श्रीकृष्णाबरोबर चतुराईने बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. या 10व्या अध्यायामध्ये त्यांनी विश्वरूप स्वतः जाणलं, पण आता त्यांना प्रत्यक्ष डोळ्याने पाहायचंय, तर तो कसा आता युक्तियुक्तीने देवाशी बोलते. पहा त्यानंतर पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची मनातील इच्छा तृप्त करून घेण्याकरता प्रथम विश्वरूपावर नजर ठेवून श्रीकृष्णाबरोबर चतुराईने बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका. हे सर्व ही जग सर्वेश्वर स्वरूप आहे अशा प्रतीतीला पोहोचलेला तो सेवक अर्जुन, त्यास बाहेरच्या दृष्टीला तशीच ईश्वर प्राप्ती यावी अशी त्याच्या मनातील खरी इच्छा, परंतु ते तसे स्पष्ट देवास सांगण्याचे त्यास धैर्य होईना व त्यास संकट वाटू लागले, कारण ते देवाचे गुह्य विश्वरूप आपण उघड करून दाखवता का असे आपण तरी एकदम कसे विचारावे. 29 नंबरची ओळ पाहूया. हे सर्वही सर्वेश्वरू ऐसा प्रतितीगत जो पती करू तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी. ऐसा प्रतितीगत म्हणजे अनुभवाचा. 20 नंबर काय आहे, अनुभवजन्य. हे त्याला अनुभवाला आले. हे सगळे जगत काय परमात्मा स्वरूप आहे. तो बाहेरी व्हावा गोचरू लोचनासी. पा
म्हणजे जे प्रत्यक्ष त्यांनी 10व्या अध्यायापर्यंत जे स्वतः अनुभवले विश्वरूप सगळा परमात्मा आहे हे त्याला पटलेलं आहे, पण आता प्रत्यक्ष त्याला दृष्टिक्षेपात आणायचे हे सगळं जगत ईश्वर स्वरूप आहे म्हणून. आता ते कसं येणार आहे, म्हणजे लगेच त्याला वेगळं भगवान कृष्ण सगळे देव दिसणार आहेत का? नाही, जसं आहे तसंच दिसणार आहे, पण त्याच्या मनोवृत्तीचा पालट होणार आहे, त्याची बुद्धी ते पाहणार आहे जे वास्तव आहे. म्हणजे रश्शी पडलेली आहे आणि त्या रश्शीवर काय दिसतोय? साप दिसतोय. आता ही जी कल्पना झालेली, सारखा ना इकडे इकडे सारखा जरा, हं, रश्शी दिसलेली आहे त्यामुळे तो घाबरलेला आहे. आता त्याला काय दिसतोय? रश्शीवरती साप दिसतोय. साप आहे का? नाही, परंतु त्याला तो दिसतोय. पण आता त्याला सांगण्यात आलेलं आहे काय की ती रश्शी आहे, साप नाही. हे जरी त्याला पक्क सांगितलं तर तो म्हणतो प्रत्यक्ष मला दाखवा. तसं हे म्हणतं मला समजलेलं आहे, हे जगत तत्व ज्ञानाच्या माध्यमातून कळालं हे जगत नाही, हा सगळा काय आहे? परमात्माचे. पण मला तसं डोळ्याने पाहायचंय. हे सर्व ही सर्वेश्वरू सगळं परमात्मा आहे. ऐसा प्रतितिगत जो पती करू, जो अनुभूतीला आला तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी. 29 नंबरच्या. अशी त्याच्या मनातील खरी इच्छा, परंतु तसे स्पष्ट देवास सांगण्याचे त्यास धैर्य होईना, त्यास संकट वाटू लागले. कारण ते देवाचे गुह्य विश्वरूप आपण उघड करून दाखवता का, असे आपण तरी एकदम कसे विचारावे. आता ते गुह्य आहे का? आता परमात्मा गुह्य आहे का? झाकलेलं आहे का? ओपन आहे. हे कधी कळणार? प्रगट गुह्य बोले विश्व. अलंकार सोन्यामध्ये दिसतोय आणि त्याने काय केलेले, आता सोनं म्हणायला आपण विसरलोय ना. आपण काय म्हणतो? अंगठी आहे, चैन आहे, बांगडी आहे. मग त्यावेळेला तो अलंकार पाहत असताना सोनं गुप्त आहे का? सोनं ओपन आहे. पण आपण काय म्हणतोय? त्याला सोनं समजत नाही, त्याला काय समजतोय? अलंकार समजतो. तसं हे जगत परमात्मा आहे, पण आपण त्याला काय समजतोय? जगत समजतोय. त्याला ओरिजिनल ज्याची ते अधिष्ठान आहे ते आपण जाणत नाही. कळलं तरी, आता हे मी म्हणेल आता कळलंय आपल्याला काय? सर्व परमात्मा आहे, पण अशी आपली प्रत्यक्ष अनुभूती तशी नाही. फक्त वैचारिक पातळीवर कळालेले हे जगत नाही आहे, परमात्मा आहे. पण आता मला तसं वाटू दे असं त्यांना म्हणायचं, विश्वरूप दाखवा म्हणून. तो अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधी पुसले नाही ते विश्वरूप मला दाखवा असे एकाएकी कसे म्हणावे. मी जरी देवाच्या विशेष सलगीतला असलो तरी आईपेक्षा जास्त अंतरंग होईल काय? म्हणजे देवाच्या आईने पण विचारलं नाही मला विश्वरूप दाखवा, पण तिला दाखवलं. कधी दाखवलंय? भीत दाखवलेले. माती खाल्ली, बळीराम दादा म्हणतो माती खाल्ली यांनी. आई म्हटली आ कर नाही तर मारेन. म्हणलं आ दाखवलं, तिला सगळी 14 भुवने दाखवली, विश्वरूप दाखवलं, पण तिला काय आली होती? चक्कर येऊन पडली. त्या चक्करलाच अष्टसात्विक भाव म्हणतात, पण हे पटणार नाही. जर प्रत्यक्ष डायरेक्ट तसं जर झालंच तर नाही पटणार. मग त्या आईने विचारलं नाही, मी तिच्यापेक्षा जास्त जवळ आहे का? अर्जुन म्हणतो आहे का नाही जवळचा? तो काय म्हणतोय? त्यांनी त्यांच्या आईंनी त्यांना विचारलं नाही, तिला दाखवलं नाही, मग मी जवळचा आहे का? अर्जुन म्हणतो त्याच्या आईपेक्षा. मग जवळचा आहे का? नाही, 100% जवळचा आहे, आईपेक्षाही, म्हणून त्याला दाखवणार आहे. पण ती इतकी जवळची असून देखील हा विषय विचाराव्यास भ्याली. कोण? आई. मी जरी याची हवी तेवढी सेवा केली असली तरी त्या बाबतीत माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल का? कुठे इमर्जन्सी निघालं, चला गाडी काढा गरुड, चला आपल्याला जायचं, तेवढी माझ्याकडून सेवा झाली आहे का? पण त्या निकट सेवा करणाऱ्या गरुडांनी या विश्वरूपाचे नावसुद्धा कधी काढले नाही. यांचं काय शेवटच्या याच्यात सांगणारे बाबा भगवान शंकरांना आणि ब्रह्मदेवांना सुद्धा याचं सुख नाही, ते मी अर्जुनाला तुला देतोय. हे पाहिल्यानंतर मती गुंग झाली पाहिजे ना आपली. हे टॉपरचे विद्यार्थी आहेत सगळे, त्यांना नाही, पण मी तुला दाखवते. मी सनकादिकांपेक्षा जास्त देवाच्या सान्निध्य वास करणारा आहे का? सगळ्यात जवळचे कोण आहेत? मोक्ष, ब्रह्म, आणि 100, 200, 5 क्रमांकाला शेवटच्या स्टेपला कोण आहेत? सनकादिक संत. अगदी देवाच्या जवळ येते त्यांना ते तुम्ही आपण म्हणतोय तुम्ही सनकादिक संत मनविता कृपा म्हणतो. एवढा करा उपकारण देवा सांगा, देवाला निरोप सांगणार एवढे त्यांचे निकटवर्ती, तरी त्यांना विश्वरूप नाही म्हणतात.
पण त्यांना देखील हा विश्वरूप विचारण्याचा चाळा सुचला नाही. तसेच मी गोकुळच्या भाविक गोपींपेक्षा जास्त देवाला आवडता आहे काय? पण त्या गोकुळातील भाविक लोकांनाही यांनी आपण केवळ लेकरू आहोत असे दाखवून फसवले व एका करता म्हणजे अंबऋषी करता गर्भवास सोसले. पण आपले गुह्य हे विश्वरूप कोणासही न दाखवता तसेच गुप्त राखून ठेवले. एवढीही गुप्त गोष्ट आहे, श्रीकृष्णाच्या अंतर्यामीची गुह्य राखून ठेवलेली गोष्ट आहे, ती मला एकदम कशी पुसता येईल? बरे, पुसू नये असे म्हटले तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मी बेचैन होऊन मला सुख होणार नाही. इतके नव्हे तर कदाचित मी जिवंत राहीन किंवा नाही हाही संशय आहे. त्या दिवशी आपण याला गेलतो नेरुळला, तेव्हा त्या ताईने काय विचारलं होतं की जीवना वेगुळी मासुळी तैसा तुका तळमळी. त्यावेळेला तो ईश्वर स्वरूपाचा साक्षात्कार होतो. पाण्यातून माशाला बाजूला काढलं तर तो जसा तरफडतो तस तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. असं केव्हा होईल नाही म्हटले तर ज्यावेळेला त्याच्याबद्दल तेवढी तीव्र त्याच्याशिवाय जगू शकत नाही ही स्टेप आहे ना, त्याला विश्वरूप दर्शन होणार आहे. काय ते म्हणतात, मी जगू शकत नाही आणि मला विचारायला पण आहे ना भिडलो वाटते, नको कसं विचारू, पण नाही विचारावं तर मी जगू शकत नाही, मला ते पाहायचे. 37 क्रमांकाची ओळ पाहूया आपण. आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील यावीन सुख नोहेची परिजिने तेही विपाय. ही ओळ नाही ना आपल्याकडे, हा ही घ्यायची. 37 क्रमांक. म्हणून देवाच्या मनात विश्वरूप दाखवावे असे येईल अशा तऱ्हेने थोडेसे विचारू, मग या देवाच्या मर्जीस इच्छेस येईल तसे तो करोत असा विचार करून अर्जुन भीत भीत बोलू लागला. परंतु तो अशा खुबीने बोलला की देवाने 1-2 शब्दाबरोबर आपले संपूर्ण विश्वरूप त्यास झाडून दाखवावे. एक अशी युक्ती दिली का ते बोलल्याबरोबर देवाने लगेच त्याची योग्यता आहे का न पाहता लगेच. परंतु तो अशा खुबीने बोलला की देवाने 1-2 शब्दाबरोबरच आपले संपूर्ण विश्वरूप त्यास झाडून दाखवावे असे अर्जुनाकरता देवाने करावे. यात आश्चर्य ते काय, कारण अर्जुनाच्या पूर्णपणे प्रेमात पडलेला आहे देव. तो त्याच्याबरोबर बोलला, तो काय बोलेल ते लगेच प्रत्यक्षात उतरवणारे. अहो, वासराला पाहिल्याबरोबर लगलीच गाय प्रेमाने खडबडून उठते व पुढे वासराच्या तोंडाची व तिच्या स्तनाची गाठ पडल्यावर तिच्याने पाहणा चोरवेल काय. ही ओळ आहे का आपल्याकडे? आहे, ठीक आहे. त्याप्रमाणे असे पहा बरे, ज्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर त्यांचे संरक्षण करण्याकरता श्रीकृष्ण भगवान रानावनातही धावले. त्यांना अर्जुनाने विचारावे मग आपण सांगावे, एवढे तरी सहन करवेल का? पहा बरं, म्हणजे ते वासरूला पाहिल्यानंतर जशी गाई जसे पान होती तसं अर्जुनाला पाहिल्यानंतर लगेच तो रानावनात जर त्यांना मदत करायला जातोय ना, आता प्रत्यक्ष विचारल्यानंतर तो उत्तर देणार नाही काय? श्रीकृष्ण भगवान हे स्वतःच मूर्तिमंत स्नेहच होत. त्यांना अर्जुनरूपी प्रेमाचे माजवण मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात त्यांच्या 2 वेगवेगळ्या मूर्ती दिसतात. हाच फार चमत्कार आहे. 42 सख्यपणे अर्जुन नरनारायण ते दिसायला 2 आणि असायला 1 आहे. बस अर्जुन प्रेमाचं माजवण म्हणजे गाईला पाणवण्याच्या अगोदर जो चारा देतात ना, म्हणजे ती पानं होते, तसा अर्जुन आहे. अर्जुनाला पुढं करून, जसं गाईच्या वासराला पुढे करून दूध काढतात तसं अर्जुनाला पुढं करून देवाने ही भगवद्गीता तुमच्या आमच्यापर्यंत आणलेली. ही ओळ नाही मला वाटतं. श्रीकृष्ण भगवान स्वभावताच मूर्तिमंत स्नेह, याच्यापेक्षा ओळीमध्ये अजून गुढ भेटणार. तो सहजची स्नेहाचे अवतरण, सहजची, त्याला माजवण सुद्धा घालायची गरज नाही. बहु आहे करुणावंत. तो आधीच तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी तो पावबिल, तो पहिला स्नेहाचा आहे. आणि त्याला त्याच्याकडे स्नेह आहे ना, ते जसं वासरू दाखवल्यावर येतोय तसं नाही, ऑलरेडी तो आहे. आणि येरू स्नेहा घातले हे माजवण, आणि त्याच्या पुढे अजून तो पहिलाच प्रेममय आहे. आणि त्याच्या पुढे हे ठेवल्यानंतर आईशी मिळवणी वेगळे पण उरले हेची बहु, म्हणायला वेगळेच नाही तर दोघे मिळून एक असल्यामुळे ही गोष्ट एरवी नाही. म्हणून अर्जुनाचे या बोला सरिसा देव विश्वरूप होईला पैसा. अर्जुनाने बोलल्याबरोबर काय, मला विश्वरूप पाहायचंय असं म्हणल्यानंतर लगेच काय देवाने दाखवलं, हे बघ
हे सांगण्याच्या पाठीमागं एवढं प्रेम म्हणजे काय, त्यांनी नुसतं म्हणायचं खोटी का लगेच. म्हणून अर्जुनाच्या बोला सरीसा देव विश्वरूप होईल अपैसा, तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकिजे तरी. अर्जुन उवाच. अर्जुन काय बोलते आता इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं होतं आत्तापर्यंत अध्याय सुरू झाल्यापासून. आता श्लोक क्रमांक 1 आहे 11व्या अध्यायातला. प्रश्न अर्जुन काय बोलते पहा. हे श्रीकृष्णा, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी अत्यंत गुह्य अध्यात्म या नावाचे जे वचन तू सांगितले त्याच्या योगाने माझा हा अविवेक पार निघून गेला आहे. म्हणजे मी कसं झालेलो आहे आता, विवेकी झालेले. प्यायचं पाणी नाही येते. माझा अनुग्रह करण्यासाठी, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी अत्यंत गुह्य अध्यात्म नावाचे जे वचन तू सांगितलेस त्याच्या योगाने माझा हा अविवेक पार निघून गेला आहे. म्हणजे मी आता कसं झालेलो आहे, विवेकी झालेलो आहे. मला सारं सगळं समजत आहे. विश्वरूप पाहण्याच्या इच्छेने, ओवीचा अर्थ वाचतोय, विश्वरूप पाहण्याच्या इच्छेने मग पार्थ देवाला म्हणाला, कृपानिधी तुम्ही माझ्याकरता जे सांगता येत नाही ते शब्दाने बोलून दाखवले. जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव आणि महतत्वादी कार्य लय पावतात त्यावेळेस ईश्वर जे रूप धारण करून राहतात ते कार्याच्या दृष्टीने शेवटचे विश्रांती स्थान होय. पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन झाले, इंड दाखवला, परत पाठीमागे रिटर्न चाललेले, पहिले त्याच्यातून आले परमात्म्यावर आणि ब्रह्मामध्ये लीन झाले. जीव महतत्वादी कार्यात लय पावला, जीव जिथून आला होता त्या मूळ स्वरूपाला जाऊन मिळाला. आणि ईश्वर जे रूप धारण करून राहतात ते कार्याच्या दृष्टीने शेवटचे विश्रांती स्थान, शेवट जो राहिला याचा सगळ्यांचा नियंता करणारा ईश्वर. ईश्वर म्हणजे कोण आहे, ब्रह्माच्या आणि तुमच्या आमच्यामधला दुवा आहे. हां, समजा ब्रह्मदेव हा ईश्वर याच्यामध्ये मोडला जातो, भगवान शंकर हे ईश्वर स्वरूपामध्ये मोडले जातात. आणि ब्रह्म निर्लेप आहे, उपाधिरहित आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. पण त्याला असं वाटलं मला बहु व्हायचे, तेव्हा त्यांनी काय घेतलं, रूप कशाचं घेतलं, ईश्वराचं रूप घेतलं आणि मग हे सगळं जग निर्माण केलं. तो शेवट राहिला. ते कृपणाच्या सारखे तुम्ही आपल्या हृदयात साठवून ठेवले असून वेदांनाही चोरून ठेवले होते. पा ते कृपणाचे सारखे तुम्ही आपल्या हृदयात साठविलेले असून वेदांनाही चोरून ठेवले होते. ते स्वरूप ज्ञान आज माझ्यापुढे हृदय मोकळे करून स्पष्ट सांगितले. त्या परमात्म स्वरूपाचे ऐश्वर काय सांगावे, ज्या अध्यात्म ज्ञानासाठी साक्षात शंकराने आपले सर्व ऐश्वर सोडून स्मशानवास केला. याचं नाव आहे जीवनायोगळी मासुळी. म्हणजे काय, यावेळेला 47 क्रमांकाची ओळ पहा. ते तुम्ही आजी आपुले मज पुढे हिये फोडिले, जया अध्यात्मता ओवाळिले ऐश्वरी हरी. बघा, हे सगळं ओवाळून टाकून दिलं जगत आणि तो तिकडे जाऊन बसलेला आहे. काय, हे विश्वरूप जाणण्यासाठी. ते आत्मज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले, पण असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्यावर तुम्ही वेगळे कोठे आहात, ऐक्यात दोघे पण कोठून उरणार. बघा, कालच्या सारखं परत आलेले. तुम्ही शंकराने ते सगळं सोडलं आणि ते आत्मज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले, असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्यावर वेगळे पण कोठे राहिले. म्हणजे मला देवाने आत्मज्ञान दिलं हे वाक्य सुद्धा तिथं सहन होत नाही. का नाही होत, दोघे एकच झाले. ऐक्यात देणे घेणे कोठून होणार. 48 नंबरची ओळ बघूया आपण. परी ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझं पाहुणे कैसे. असू द्या, राहू द्या. परंतु आपण उपदेश केला याचा अर्थ खरोखर मोहरूपी पुरात मी डोक्यापर्यंत बुडालो असे पाहून आपण स्वतः बुडी घालून मला बाहेर काढले असाच आहे. पूर्णपणे अर्जुन कशामुळे मोहात पडला होता बरं. मोहात पाडला बी कोणी होता त्याला, ईश्वराने. जाण ही आदिपुरुषाची माया ब्रह्मेही नाही आया, मनोनी ऐके बोलला राया संजय म्हणे. ती माया एवढी जबरदस्त आहे, ती देवानेच पाठवलेली. आपल्या पाठीमागे जी माया पाठवली ती कोणी पाठवलेली, देवाने पाठवली. आणि जर त्यानेच पाठवलेलं ती आवरणार कोणाकडून आहे. आपण जसं नेहमी म्हणतो त्या बंगल्याच्या बाहेर बोर्ड लिहिलेलं आहे, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे सावध कसं काय राहू शकतो आपण, ज्याने बोर्ड लिहिला त्यालाच आवाज द्यायचा, त्याला तुम्ही आवरा म्हणजे आपण आतमध्ये जाऊ शकतो. आपल्या स्वतःच्या बळावर जाऊ शकत
नाही. त्याप्रमाणे मी डोक्यापर्यंत बुडालो होतो. आपण उपदेश केला याचा अर्थ खरोखर मोहरूपी पुरात मी डोक्यापर्यंत बुडालो असे पाहून आपण स्वतः उडी घालून मला बाहेर काढले असाच. खरोखर फक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही, परंतु आमचे कर्म कसे ओढवले पहा, की देहच मी या भ्रमात पडून तुमच्याहून भिन्न झालो अशी आम्ही उघड म्हणत होतो. ही ओवी आहे आपल्याकडे घेतलेली. देवाची ना आपली ताटातूट काय झालेली आहे, काय कारणाने झालेली आहे? मी देह आहे ही समज आपल्याला इतकी घातक आहे आणि त्याच्यामुळे देवाचं ना आपला काय झाली, ताटातूट झालेली. आणि देवाशी आपलं ऐक्य कधी होणार आहे? न म्हणा देह माझा आईसा, मग कळव येईल भरवसा. ज्यावेळेला देह बरं देह मी नाही असं तोंडी म्हणून चालेल का? मी देह नाही, मी देह नाही हे म्हणत असताना उलट अजून दृढ होणार काय, मी देह आहे म्हणून. हीच युक्ती आहे. म्हणून मी ते तत्व आहे, मी ते तत्व आहे, मी ते तत्व आहे म्हणता म्हणता ते तत्व होणार. मग त्याच्यासाठी तत्वमसी महावाक्याचा उपदेशच गरजेचा आहे, त्याच्याशिवाय दुसरं औषध नाही. मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा या देहाचा अभिमान बाळगीत होतो आणि या कौरवांना आप्त म्हणत होतो. आपली पण ती स्टेप आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलं ना, कवणाचे मायबाप. आता आपल्याला असं वाटतंय का मी देह नाही म्हणून? असं वाटतंय आपल्याला मी देह नाही वाटते? मग बरं आहे, वाजे साहेबांना वाटते बरोबर. ज्या वेळेला मी देह नाही म्हणणार अर्जुन, त्यावेळेला हे कौरव आहेत. हे संपलं. सापेक्षता कशावर आहे? हा काळा आहे म्हणजे तो कसा आहे, गोरा आहे. हा ठेंग नाही म्हणजे तो कसा आहे, उंच आहे. तसा मी देह आहे तर त्याच्या सापेक्ष मम, अहम आणि ममता, मी आणि माझं. मी एक अर्जुन आहे असा हा देहाचा अभिमान बाळगीत होतो आणि या कौरवांना आप्त म्हणत होतो. किती प्रवचन आहे पुन्हा ऐकतोय, त्याच्यात हे सांगितलं जात नाही आपल्याला काय, अर्जुन आणि कौरव, अर्जुन आणि कौरव. आणि आता अर्जुन स्वतः काय म्हणतो, मी स्वतःला अर्जुन म्हणत होतो. मग आता कोण आहेस तू? अर्जुन म्हणत होतास, मग आता अर्जुन नाही का तू? नाही का अर्जुन? हा, मग बोध झाला, साधू बोध झाला, नवरून ठेला म्हणजे तो अर्जुन राहिला नाही, पण दिसत कोण होता? अर्जुन. आणि माझ्यामुळं मला हे कौरव दिसत आहे. या देहाचा अभिमान बाळगीत होतो आणि या कौरवांना आप्त म्हणत होतो. याशिवाय आणखी यांना मी मारीन व त्यांच्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल, कोणती गती लाभेल, अशा प्रकारचे वाईट स्वप्न पाहत होतो. कुठे? रणांगणावर अर्जुन झोपला होता आणि मग त्याला स्वप्न पडलं, बरोबर की नाही? हा, आता आपण झोपलेले आहोत का जागे आहोत? आपण 100% झोपलेलो आहोत. आणि झोपलेल्या कंडिशन, कोण झोपलेले आहे? आपण झोपलोय म्हणजे कोण झोपले? मूळ कोण झोपलेले? पंढरपूरमध्ये कार्तिक स्नानाला इथून किती गाड्या जातात घाटकोपरमधून? 40 गाड्या. कोणाला उठवायला? पांडुरंगाला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासून महाद्वारा. एवढे गाड झोपलेत आणि माणसं उठवायला किती पाठवलीत? तो परमात्मा या कुडीमध्ये येऊन झोपला आणि स्वतः मी ब्रह्म आहे विसरला. आणि त्याच्या आईवडिलांनी मावशी काक्यांनी जर नाव दिले त्या नावाला तो स्वतःला काय समजायला लागला, मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे हे समजायला लागला. इथं त्याचं मोठं नुकसान केलं. आणि त्यामुळं तो म्हणतो की मग आता मला स्वप्न पडलं वाईट, आता आपण कसे सगळे 100% स्वप्नात आहे. ज्ञान झालं तरी? हो, ज्ञान झालं तरी स्वप्नात. अर्जुना, त्यावेळी मग पुन्हा बुद्धीला कल्पनेची झोप येईल. पुढे ती तरी विपाय, बुद्धीशी कल्पनेची झोप येईल. मग अभेद बोध जाईल तई स्वप्नी पडी जे. मग आता जरी तू जागा झालायस तरी तुझ्या बुद्धीला परत कल्पनेची झोप येईल. काय? मी शरीर आहे. आणि मग झालेला हा अभेद बोध जाय आणि पुन्हा स्वप्नरूपी डोहात पडशील. तुम्ही मला त्या अध्यात्म ज्ञानाने जागृत केले. देवा हे लक्ष्मीपती, पाण्याने पूर्ण भरलेल्या मेघावर दिसणाऱ्या काल्पनिक नगराची वस्ती सोडून मी बाहेर निघालो आणि पाणी पिण्याच्या इच्छेने ढगात पाणी आहे हे विसरून मृगजळ पित होतो. म्हणजे परमात्मा जवळ तैसा हृदयामध्ये मी, देव जवळ असून सुद्धा
देवाला न जाणता बाकीच्या दिसणाऱ्या दृष्टिगोचर जगताच्या पाठीमागे पळत होतो मी. एवढी आहेत ना सगळ्या 52 पण आहेत ना. बघा पुढे किती मोठं उदाहरण दिलं. पटणार नाही आपल्याला की आपण स्वप्नात आहोत, त्याच्यासाठी उदाहरण दिलं. अहो साप कापडाचाच केलेला होता, पण तो साप खरा मानून तो मला डसला अशा भावनेने विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. त्याप्रमाणे मी मरतो अशा भ्रमाने मरणभयाच्या दुःखात बुडत असताना त्यातून वर काढण्याचे श्रेय पुण्य आपण घेतले. पहा, रश्शी आहे त्याच्यावर पाय पडला आणि साप चावला त्याला, असे त्यांनी काय केली कल्पना केली. मग त्याला विष चढेल की नाही? चढणार की नाही विष? 100% चढणार. चेकिंग केलं तरी त्याच्यात निघणार ते विष. मग कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. पुढे काय? देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. त्याला जर तुडवलं त्या देहबुद्धीला खाली आणि मग ब्रह्मस्वरूप होऊन राहिला तरच, नाही तर मग सुटणार नाही. आणि पडलं पायावर रश्शीवर आणि त्याच्या अंगात चढले विष. हे म्हणजे नसलेलं जगत हे खरं समजणं हे एक प्रकारचं विष आहे आणि त्याच्यामुळं आपण भुलून गेलेलो आहे स्वतःला. दुसरं उदाहरण देतात. विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता आता सिंह आत उडी घालणार, इतक्यात ते पाहून कोणी एखाद्याने त्यास धरून रक्षण करावे. त्याप्रमाणे अनंता मी अज्ञान सागरात बुडत असता मला आवरून आपण माझे रक्षण केले. सिंह पाणी प्यायला चालला असताना रस्त्याने त्याने विहीर पाहिली आणि विहिरीत डोकवलं. डोकवल्याबरोबर त्याला काय दिसलं? खाली दुसरा सिंह दिसला. आणि मग तो म्हणला दुसरा सिंह. मग याने डोळे ओटरल्याबरोबर त्याने पण त्याला तसाच. मग याने आरोळी मारल्याबरोबर प्रतिध्वनी पण थांब म्हणला, तुझा फाडशा पाडतो, म्हणून खाली पडला आणि गुंतला. मी तसा पडणार होतो, उडी मारणार होतो, तेवढ्यात मागून येऊन सावध केलं, अरे थांब पडशील, गीतेच्या माध्यमातून. आणि म्हणून मी वाचलो, नाही तर मी सुद्धा त्या अज्ञान सागरात बुडत असता मला आपण आवरून आपण माझे रक्षण केले. बाकी असे पहा मी अज्ञानाने माझा तर बाकी असे पहा की अज्ञानाने माझा तर हा वेळपर्यंत असाच निश्चय झाला होता की आता जरी सप्तसमुद्र एकत्र झाले तरी मी लढाई करणार नाही, अथवा सर्व जग बुडून गेले किंवा आकाश तुटून पडले तरीही चिंता नाही, पण आपल्या गोत्रजाबरोबर युद्ध करण्याचा प्रसंग माझ्यावर न येवो अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी अग्रहरूपी जलात बुडी मारली होती. युद्ध करणार नाही असा ठाम निश्चय केला होता, परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले, नाहीतर त्यातून मला कोणी बाहेर काढले असते? प्रश्नचिन्ह. वास्तविक मी कोणी एक नसून मी कोणीतरी आहे असे खोटेच मानले व तत्वता काही नाहीत त्यांना नाव ठेवून गोत्रच असे म्हटले. अशा प्रकारे मला मोठे जबर वेळ लागले, पण त्यातून तुम्ही माझे रक्षण केले. ही 59 नंबरची ओळ आहे. वास्तविक या जगात दुसरं कोणच नाही, निव्वळ परमात्मा आहे. ही बघा एंट्री कशी 11व्या अध्यायाची. तो ते कबूल करतोय सगळं आणि म्हणून त्याची ती पात्रता ही तो काय सांगतोय इनडायरेक्टली देवाला आपली स्वतःची त्या योग्यतेचा मी झालेलो आहे. मला तसं आता वाटायला लागलेले. मी अर्जुन नव्हतो तरी मला अर्जुन वाटत होतं. ही जगत नाही. मग अर्जुन नव्हता तर तो कोण होता? पुन्हा वक्ता कोण आहे? भगवान उवाच. आणि श्रोता कोण आहे? भगवान उवाच. बघा, मांदळा धृतराष्ट्र असला तरी तो पण भगवान उवाच आहे. असं अजून बघा दुसरी गोष्ट आहे. कुठे मला वाजवलं? पूर्वी लक्षाग्रहात अग्नीने काही आम्ही जळत असता, पूर्वी लक्षाग्रहात अग्नीने आम्ही जळत असताना त्यातून बाहेर काढून आपण रक्षण केले खरे, पण त्यावेळी फक्त काय ते एका देहाचेच भय वाटत होते. आता दुसरे लक्षाग्रह असून त्यात मोहात्मक अग्निपिडेने माझे चैतन्यही नाश पावत होते, त्यातून तुम्ही मला बाहेर काढलेत. ही ओळ इतकी बारकाईने जर माणसाने विचार केला ना, लक्षाग्रहात जळत होतो आम्ही त्यावेळेला आम्हाला वाचवलं. अजून भीमाला लाडूतून विष दिलं तेव्हा आम्हाला वाचवलं. अजून अनेक ठिकाणी आम्हाला तुम्ही वाचवलं, पण ते काय ते एका फक्त कशाने वाचवलं होतं? देहानेच वाचवलं होतं. पण आता आमचं चैतन्य नाश पावत होतं. ज्याने मनुष्य जन्म प्राप्त करून घेतला आणि आत्मज्ञान प्राप्त करून नाही घेतलं त्यांनी काय केला?
चैतन्याला मारलं, आत्म्याचा नाश होत नाही, आत्म्याची आत्महत्या होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा त्या व्यक्तीने आत्म्याची काय केली? हत्या केली. काय प्रमाणे? देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. आत्म्याचा नाश केल्याचं पाप लागेल. कधी? मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे असं म्हणतो तेव्हा काय होतं? आणि किती पाप लागतंय? ह्या पापाचं तर कोणी तपासच नाही केलं. हे चिल्लर पापाचं चाललंय, चेरी मेरी पापाचं चर्चा चालू आहे. पण मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापटती. त्या ब्रह्महत्येच्या पातकांना कुठे राहायचं? जागा नव्हती. ते म्हणले हे घर भेटलं. काय? जो स्वतःला काय समजतो? मी देह आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे चैतन्याचा, आत्म्याचा नाश होणार. एक चान्स, गोल्डन चान्स देव देतो फक्त मनुष्य योनी. एकदा बघ बाबा, तुला काय करायचं का? तुझा बंदोबस्त, आत्म्याची सोडवणूक करायची का? इथून जर सुटला आणि सोडवणूक नाही केली तर हे घटिका यंत्र, घड्याळाचे काटे जसे सारखे फिरत राहतात, तसं जन्म मरणाच्या दुथडी नदीमध्ये ढवळत 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 मारावं लागेल. आणि त्यावेळेला अनंत वेदना झाल्यानंतर त्या वेदना पण कोणाला होतात? माऊली म्हणतात मज आत्म्यालाच होतात, मज आत्म्यालाच होतात. म्हणून मी एक चान्स देतो प्रत्येकाला. 2 नंबर, किंवा दुराग्र रूपी हिरण्यक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घेतली व तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने खोल पाण्यात शिरून घेऊन गेला होता. हिरण्यक्ष दैत्याने बुद्धी कुठे घेतली? पृथ्वी कुठे घेतली होती? पकडली होती. आणि कुठं बुडवायला चालला होता? समुद्रात. ह्या पुराणातल्या गोष्टी आहेत का नाही? हा एक मोठा स्पीड ब्रेकर आहे. तुम्ही कधीतरी आपल्याला विचार करण्यासाठी अशा आडवी वाक्य बोललेले आहेत. हिरण्यकश दैत्याने काय केलं? पृथ्वी घेतली आणि कुठे घेऊन चालला होता? बुडवायला समुद्रात, है की नाही? आणि समुद्र कुठे आहे? पृथ्वीवर आहे. म्हणजे मग कुठं कोणाला बुडवायला घेऊन चालला होता, है की नाही? तर किंवा प्रभू भगवान शंकराने गणपतीची मान उडवली आणि मग आता त्याची मान उडवली ना, आता त्या पार्वती माता हट्ट करायला लागल्यामुळं त्याने म्हणलं आता दुसरी मान लावायची. म्हणून एक मर्डर झाली तर दुसरी एक केली जाऊन. कोणती? हत्तीची. मग त्यांना पहिलीच मान नव्हती का लावता येत? ही दुसरी मर्डर करून आणली आणि त्यांचं तोंड लावून दिलं. म्हणजे हे काय? तुम्ही आपण कधीतरी बुद्धी चालवली पाहिजे. हे मोठमोठाले स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आणि त्या स्पीड ब्रेकरला गाडी अशी हळूच गेली पाहिजे. आणि तिथे तुम्ही आपण जाणून घेतलं पाहिजे म्हणतात. मग त्यावेळेला बुद्धिरूपी दुराग्र हिरण्यकशिपू दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली व मग ती मोहरूपी समुद्राच्या द्वाराने खोल पाण्यात शिरून घेऊन गेला. तेव्हा देवा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने, तुम्ही जो मला तत्वबोध केला त्या बोधाच्या सामर्थ्याने बुद्धी एकदम पुन्हा शुद्धीवर आली. म्हणजे जणू काय तुम्हाला ह्या दुसऱ्यांदा वराहाचा अवतार घेणे भाग पडले. त्यावेळेला वराहाने काढली होती पृथ्वी, आता तुम्ही माझ्यासाठी हा वराह अवतार घेतला. याप्रमाणे तुमची अपार करुणाची, तुमची अपार उपकाराची महाकृत्य आहेत. ती माझ्या एकट्याने वाणीने कशी वर्णन करवतील? फार काय सांगावे. तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. कोणी? देवाने त्यांचे पंचप्राण आपल्याला दिले. त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही एक व्यर्थ गेले नाहीत. चांगली यशप्राप्ती झाली आहे, ती ही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. 11व्या अध्यायामध्ये कबुली जबाब आहे, माझं अज्ञान संपून गेलं. महाराज आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले जे नेत्र आपल्या कृपा प्रसादाची मंदिरे ज्याकरता तयार करतात, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होती त्याची आणि मोहाची भेट होते, ही दुबळी तुच्छ गोष्ट काय बोलावी. महाराज मृगजळाची वृष्टी वडवाणावर काय परिणाम करणार आहे? आणि त्यातून म्हणजे काय म्हणतात, देवाची ना आपली भेट झाली, अनुग्रह झाला परमात्म्याची, आपल्यावर जर कृपादृष्टी झाली तर आपल्याला आपली आणि मोहाची भेट होऊ शकत नाही. उदाहरण काय देतात? मृगजळाची वृष्टी वडवानळावर जर झाली तर त्याचा परिणाम होईल का? वडवानळ हा समुद्राच्या खाली आहे आणि तिथे तो पेटलेला आहे आणि त्याच्या जाळाने त्या समुद्राची वाफ होते. तो समुद्रात पाण्यात राहून विजला जात नाही, तर मृगजळाच्या पाण्याने तो विजला जाईल का? तसं हे जे जगत आहे त्याच्यामुळे मी दडपला जाणार नाही, कारण वास्तविक हे नाही. मृगजळ म्हणजे काय? नाहीच आहे पाणी. तसं हे जगत नाही आहे, अज्ञान शिल्लक नाही.
अज्ञान हे त्याचे वडील आहेत. कोणाचे? जगताचे. अज्ञानाचं कार्य काय आहे? जगत आहे. त्यामुळं अज्ञान शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यातही हे दातारा, मी तर तुमच्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन म्हणजे ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा पूर्ण अनुभव घेतला आहे. एक तरी ओळी अनुभवावी. 67 नंबर आहे ना. आणि मी तव दातारा एक कृपेची निर्गुणी गाभारा घे आहे चारा ब्रह्मरसाचा. मी ब्रह्मरसाचं जेवण जेवतोय. तेने माझा जी मोह जाय येत विस्मय काय आहे तरी उद्धरलो की तुझे पाय शिवतले आहाती. 67 आणि 68 100% हे वाटणं गरजेचं आहे बरं का आपल्याला. आपण जरी म्हटलो आपल्याला बा अनुग्रह भेटला, आपले अष्टसात्विक भाव झाले, आपल्याला बोध झाला, आपला दृढ निश्चय झाला पाहिजे. काय? मी या जगतातून सुटलो, मी पूर्ण झालो. काय? आणि त्यातही हे दातारा, मी तर तुमच्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन म्हणजे ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. त्या योगाने आता माझा मोह नाहीसा झाला. यात आश्चर्य ते काय? भ्रांती गेली एवढेच नव्हे तर खरोखर तुझ्या पायाची शपथ वाहून सांगतो मी खच्चित उद्धरलो. हा आपल्याला कॉन्फिडन्स आला पाहिजे का मी आता सुटलेलो आहे, मी मुक्त झालेलो आहे, मी पूर्ण झालेलो आहे. 68 नंबर अर्जुन बोलते. अजून कोण बोलते? अर्जुनच आहे. पुढे श्लोक क्रमांक 2. हे कमल नयना, मी सर्व भूतांची उत्पत्ती व लय खरोखर तुझ्यापासून होतात हे तुझ्या तोंडून सविस्तर ऐकले व अव्यय महात्म्यही ऐकले. श्लोकाचा अर्थ वाचते खाली ओव्यांचा. अहो कमल नयना कोटी सूर्य तेजसा महेशा, आजच तुम्हाकडून मी असे ऐकले की ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व जिच्या ज्या रीतीने पुन्हा लय पावतात अशी जी माया प्रकृती ती मला देवाने विस्तारपूर्वक सांगितले आहे. खरोखर त्या मायेचा हिशोब झाडा तर दिलाच, त्याशिवाय त्यांचा महिमा पांघरून वेद सवस्त्र झाला. ज्या परमात्म्याच्या महिम्याने वेद त्याचे यश गाण्यास समर्थ झाला त्या परमात्म्याचे ही मूळ स्थान मला तुम्ही दाखवले. मुळापर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान मला तुम्ही करून दिलेलं आहे. हे प्रभू जे वेद वाढतो व जो जगतो म्हणजे अस्तित्वात राहतो किंवा ज्यापासून धर्मासारखी रत्ने निपसतात त्या सर्व गोष्टी ते आपल्याच पायाच्या सामर्थ्याचा स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतात म्हणून घडून येतात. त्याप्रमाणे देवा तुमचे हे अगाध महात्म्य जे सर्व मार्गाने एकच जगण्यास योग्य आहे व जे आत्मानुभवाने परिपूर्ण नितांत रमणीय ते तुम्ही मला या प्रकारे दाखवले. देवाला प्रसन्न करायचं काम चाललंय. असं दाखवलं आणि शेवटी सांगणार आता मला प्रत्यक्ष पाहायचे. ज्याप्रमाणे अभ्रे नाही तशी झाल्यावर आकाशातील सूर्यमंडळात दृष्टी प्रवेश करते किंवा हाताने पाण्यावरील गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ उदक दृष्टीस पडते किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे उकलल्यावर त्याला आलिंगन देता येते अथवा पिशाच्य पार नाहीसे झाल्यावर मग द्रव्य हाती लागते. त्याप्रमाणे आपल्या ज्ञानस्वरूपाच्या आड जी माया होती ते देवानेच पलीकडे दूर सारल्यामुळे माझ्या बुद्धीला महत्त्वाचे शेजघर केले. पहिली सुरुवात झाली होती. जास्त गरम होते का? चालू करायचे का? करा. त्याप्रमाणे आपल्या ज्ञानस्वरूपाच्या आड जी माया होती ती देवानेच पलीकडे दूर सारल्यामुळे माझ्या बुद्धीला महत्त्वाचे शेजघर केले. बघा मगाशी आपण सांगितलं होतं का मालकाने सांगितले बोर्ड लिहिलेलं आहे बाहेर कोण आहे कुत्र्यापासून सावध राहा आणि सांभाळून कोणी जायचे आतमध्ये आपण जायचे पण कोणला हाक मारायची तशी ओळख किती जबरदस्त आहे ते सांगतात. तैसी प्रकृती ही आड होती. कोणती प्रकृती? मी शरीर आहे ही त्याला आडवी. तैसी प्रकृतीची आड होती ती देवीची सारोली परती देवानेच बाजूला केली आणि घातली कोणी? देवानेच आपल्या पाठीमागे लावलेली आणि आता ती बाजूला पण कोण करणार आहे? तोच करणार आहे. ते देवीची सारोली परती. मग परतत्व माझे मती शेजार केला. माझ्या बुद्धीने त्या परमात्म्याच्या शेजारी जाऊन बसण्यास सुरुवात केली, शेजार केला. ओळ क्रमांक 67 पहा. त्याप्रमाणे आपल्या ज्ञानस्वरूपाच्या आड जी माया होती ती देवानीच पलीकडे दूर सारल्यामुळे माझ्या बुद्धीत
ब्रह्मतत्वाचे शेजघर केले. मग आता ही जी काही लोक म्हणतात ते नकोय बा आम्हाला. का नको म्हणतात? कारण त्यांची बुद्धी परमात्माच तिकडे जाऊ देत नाही. काहींना ज्ञान होतं आणि काहींना ज्ञान होऊनच देत नाही. कोण? लाग तुम्ही म्हणा एखाद्याला, चल हे गोष्ट घे, नाही घेणार. महाराज असतील आणि महाराजांच्या घरातले सुद्धा नाही आहेत. महाराज लोकांना सांगणार खा घ्या, आज देतो पोटभरी, पण घरचे उपवाशी आहेत. का? त्यांचं प्रारब्ध आडवं येते. कारण का? बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, म्हणून नकळेची वर्म. अरे मुडा, वर्म का कळत नाही? त्याचं कर्म शिल्लक आहे. संत द्यायला तयार आहे, आई जेवण द्यायला तयार आहे गपचूप वडिलांच्या पश्चात, पण वडील म्हणले नाही द्यायचं. का? हा सोकवेल, म्हणून याला शिक्षा दिलीच पाहिजे. म्हणून देवाच्या मनात बसलो पाहिजे आपण. देवाच्या बस आपल्याला फक्त एवढंच करायचं. काय करायचं? देवाला पानवायचे, त्याला प्रसन्न करायचं. त्याच्या डोक्यात बसलो, आपलं काम झालं. मी ब्रह्मरूप झालो म्हणून देवा तुमचा आघात शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरवसा आला आहे, असा आपल्याला पण भरवसा आला पाहिजे. एक तरी ओवी. आता आपल्याला फक्त ब्रह्मज्ञान कळालेलं आहे, पण पूर्ण झालेलं आणि होणार. जर आपण त्या प्रवासात राहिलो ना, सतत प्रवास उरकत राहिलं तर होणार. गाडी गरम झाल्यावर थोडा वेळ थांबणार, पण पुन्हा चालू राहणार. आपल्याला स्वतःला भरोसा आला पाहिजे. मी ब्रह्मरूप झालो म्हणून देवा, असं म्हणणार का एखादा मनुष्य? मी ब्रह्मरूप झालो म्हणणार, 100% म्हणणार. त्यावेळेला लोक म्हणतील याला काय झालेलं आहे? अहंकार झालाय. वस्तुस्थिती सांगणारच तो, मी झालो म्हणून, मी ब्रह्मरूप झालो म्हणून देवा तुमचा आघात शक्तीच्या माझ्या जीवावर पूर्ण भरवसा आला आहे. परंतु मला आणखी एक तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे. भीड धरून जर आम्ही ती तुम्हाला विचारायस राहू दिली तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावे? कारण तुमच्या वाचून दुसरे आम्हास विचारण्याचे ठिकाण माहीत आहे काय? आम्हाला दुसरं कोण उत्तर देणारा नाही आणि आम्ही कोणाला ओळखत पण नाही असं म्हणणं आहे. पाण्यात राहणाऱ्या माशांनी जळाचा आभार मानून त्यास तस्ती न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले कोणी? माशांनी, तर जमेल का नाही? त्यांना नाही जमणार. किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान करावायचे बाबतीत भीड धरली तर हे श्रीहरी त्यांना वाचण्यात दुसरा उपाय आहे का? जगू शकत नाही ते. पाणी पासून मासा जगू शकत नाही ना आईशिवाय मुलगा. म्हणून मी तुम्हाला विचारल्याशिवाय आणि तुम्ही मला जर नाही सांगितलं तर मी जगू शकत. म्हणून भीड वा संकोच न करता मनात येईल ती गोष्ट तुम्हाकडे बोलून दाखवावी, तुम्हाला विचारावी. इतके अर्जुन म्हणतो आहे. तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे राहू दे, तुला कसली इच्छा निर्माण झाली आहे ती सांग. श्लोक क्रमांक 3. हे परमेश्वरा, तू आपल्याला ज्या प्रकारे सांगतोस तसेच ते आहे. तू काय सांगितलं? देवाने काय सांगितलं? 10व्या अध्यायात हे जग नाही, हे सगळं काय परमात्माचे, मीच नटलेलं. एक एक तुला काय विभूती सांगू? हे सगळं मी आहे. ते मला पण पटलेलं आहे, पण मला बघायचंय. अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे, परी परी देखत असे विश्व तुआ भरले. मी सगळं जगत तू भरलेले असं सांग वाटतंय मला. पण असं वाटतंय त्याचं मला काय करायचं? आता प्रत्यक्ष दृश्य रूपाने पाहायचे. तसेच ते आहे. देवा तू आपल्याला ज्या प्रकारे सांगतोस मी कसा आहे? मी हे सगळं जगत रूपाने नटलेलो आहे. तसेच ते आहे. हे पुरुषोत्तमा तुझे वैष्णव रूप पाहण्यास मी इच्छितो. इथं विश्वरूप पाहिजे होतं. वैष्णव रूप काय तिकडे साहेब 3 नंबरमध्ये? अर्थात बघा ऐसा होता है. आणि श्लोकमध्ये बघा बरं, श्लोकमध्ये बघा साहेब, रूपेमेश्वर बघा म्हणजे विश्वरूपच, विश्वरूप पाहावे. आणि इथं काय लिहिलंय? वैष्णव रूप पाहावे. नाही चालायचं, मोठ्या बाबाचं काय बोलायचं नाही. म्हणून अर्जुन म्हणतो देवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे माझी अनुभवाची दृष्टी शांत झाली.
आता ज्याच्या संकल्पाने हे सर्व जग उत्पन्न होते. पहा ना, अहो हे विश्वरूपाच्या अगोदरच लोकांना ताना लागल्या, सारखे पाणी प्यायला लागलेत. अजून तो पाहायचं अर्जुनाला बोलायचं यांना, त्याला कसा शोक पडलेला आहे अर्जुनाचा, आहे की नाही. आता ज्याच्या संकल्पाने हे सर्व जग उत्पन्न होते व लय पावते, आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः हे माझे स्वरूप व मी आहे असे म्हणता, तू म्हणता हे सगळं जग मीच आहे, माझ्यामध्येच निर्माण होतं, माझ्यामध्येच लय पावतं, आणि हे सगळं मी आहे. ते तुमचे मुख्य मुद्दल स्वरूप. मला काय पाहिजे आता? हे भांडवल आहे तुमचं जग, आणि मला मुद्दल स्वरूप पाहिजे. ते तुमचे मुख्य मुद्दल स्वरूप, जेथून देवाने संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने देव कार्येचेसाठी द्विभुज चतुर्भुज असे रूपे धारण करून तुम्ही येता. बघा कुठपासून ओवी घ्यायची आहे? 81 पासून चालू करायची. पहा 81 पासून काय? देवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे माझी अनुभवची दृष्टी शांत झाली, मला पटलेलं आहे हे सगळं आहे, हे तुम्ही सगळं आहे. हे एक वाक्य 81. नंबर 2, ज्याच्या संकल्पाने हे सर्व जग उत्पन्न होते. एकले निकंठवे ना म्हणून येणे केली सौदाई बोने. त्या देवाला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्याने हे केलं. तू म्हणला हे मी आहे, पण ज्याला वाटलं होतं मी हे व्हावं तो कोण आहे ते मूळ रूप मला दाखव. परत दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे? लय पावते त्याच्या ठिकाणी तुम्ही स्वतः माझे स्वरूप व मी आहे असे म्हणविता. 2 नंबर, ते तुमचे मुख्य मुद्दल स्वरूप, ज्याच्यातून तुम्ही हे आकार घेतले, राम कृष्ण जे आकार घेतलेले ते मूळ स्वरूप, ते तुमचे मुख्य मुद्दल स्वरूप, जेथून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने देव कार्याच्यासाठी द्विभुज चतुर्भुज अशी रूपे धारण करून तुम्ही येता. तिकडून जिकडून येता ते शिराब्दीतील शेष शयनाचे सोंगाच्या आरंभापासून हे डोकी ठिकाणी होत नाही वाचणारांची. हा असं म्हणलं तर राग येईल, सांप्रदायिक म्हणणाराला तर लय राग येईल. जर तुम्ही गेले आणि हा म्हटला ब ब ब ब दर्शन झालं, माझं समाधान झालं. अरे सोंगामुळं जर तुझं एवढं समाधान होते तर वास्तव पाहिल्यावर तुला काय होईल? काय होईल वास्तव पाहिल्यानंतर? इथंच सांगितलेलं, रथावरून अर्जुन खाली पडला ना सगळं वास्तव पाहिल्यानंतर. काय नामदेव महाराजांचं प्रमाण? तुझ्या प्रेमे माया धरून सोंग लटिका मी तुझं पाशी खेळे. त्याच्यावर हे भूषण मिरवतात. आमच्याशी देव बोलतो खातो, आम्ही देवाच्या बरोबर आहे असं बोलायचं म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निर्जीव दगडाची काय करसी सेवा. हे किती डेरिंगनी बोललेलं आहे. आपल्याला बोलायला घाबरणार आपण, फक्त जाधव साहेब घाबरत नाहीत बोलायला. ते म्हणले तुम्ही काय घाबरू नका, या देवाला झोपायची वेळ आहे, आंघोळीची वेळ आहे, कपडे घालायची वेळ आहे, जेवण घालायची, याला स्वतःला काही करता येत नाही. तो काय तुमचं करणार आहे? तुमचं घर पेटवलं हा येणारच नाही, पण शेजाऱ्याचं तुमचं पटत नसलं तरी तो घर विजवायला येईल, तो देव आहे. गांधीजी म्हणायचे नाही, गांधीजी नाही म्हणायचे, संत गाडगे बाबा म्हणायचे. काय? अरे हे इथं दादरला जाता तुम्ही सिद्धी गणेशला, त्याच्यानंतर वडाळ्याला जाता विठ्ठल रुक्मिणीला, आणि तुम्ही लय स्वतःला भक्त म्हणवता. पण जेव्हा इंग्रज सरकारने तुम्हाला सळू की पळू केलं तेव्हा तो गांधीजी टिळक ते तुम्हाला सोडवायला आले. भल्या माणसांनो त्याला देव माना, पण तुमची बुद्धी एवढी रद्दाड झालेली आहे तुम्ही नाही स्वीकारणार, तुम्ही तिथंच डोकी शिजवणार. हे किती संन्यासाच्या कार्ट्याने हे बोललेलं वाक्य आहे. निर्जीव दगडाची काय करशी सेवा. कोण नाही त्यांच्या मागे, पण त्यांच्या कोण नाही मागे. काय वाक्य आहे? त्यांच्या कोण नाही मागे आणि त्यांच्या कोण नाही मागे. हा तो परमात्मा ज्याच्या मागे उभा पुढे उभा आहे तर त्यांना काय घाबरायचे कारण? किती ढेरिंगने बोललेले आहेत. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय. कवने गुणी भुली पडली गवारा, हे मूर्खा तीर्थाचे माहेरा नोळ कशी. तीर्थाचं माहेर ते काय त्याला नाही ओळखत. हे तीर्थाचं माहेर मूळ काय? अष्टोत्तरशे तीर्थे जयाचे चरणी, तो तुझ्या हृदय भूणी आत्माराम. हा चला येतं का काशीला? येतं काशीला? हे गणचक्कर अष्टोत्तरशे तीर्थे देव जवळी असता आन तीर्था जाशी मोकला अशी आता ज्ञानदेव म्हणे. चल फसला, तुझा कार्यक्रम संपला, आयुष्यात तू तिकडे येऊ शकत नाही. हाय अरे
शिराब्दितीतील शेषशयनाच्या सोंगाच्या आरंभापासून झोपलेलं आहे शेषाव, पार्वती लक्ष्मी पाय चेपते, हे देवाचं काय आहे? सोंग. वास्तव काय आहे त्याचं? शिराब्दीतील शेषाच्या सोंगाच्या आरंभापासून तर मत्स्य कृमादिक अवतारिक अलंकार घेऊन, काय घेतले ते? अलंकार म्हणजे आकार घेऊन, जे ते साठवून ठेवता, जिकडून येता आणि काम झाले का पुन्हा जिथे जाता. सर्व अवताराचा खेळ हा काय तुमचा चाललाय? आणि आपलं काय चाललंय? आपला खेळ आहे का खरं आहे? होय, हा आपलाही खेळच आहे हा. सर्व अवतार कृत्याचा खेळ संपल्यावर मग खेळत असताना पोरं क्रिकेट खेळताना एकमेकाच्या डोक्यात स्टंप बॅट मारतात, हे खरं चांगलं आहे का त्यांचं? आणि आपली जी भांडणं चालले चुलत्याशी, भावाशी, वडिलांशी, शेजाऱ्यांशी, हे खरी आहेत का? खेळ येतो. हे जे प्रेम चोप्रा आणि हे अमिताभ बच्चन यांची जी पिक्चरमधली भांडणं आहे ती घरी जाताना बी तशीच आहेत ना त्यांची? शूटिंग पुरतीच आहे का? खरोखर आहेत शूटिंग पुरती. शूटिंग संपली का बसली चहा प्यायला, आहे का नाही? आपलं पण तसंच आहे का नाही? आपली भांडणं तेवढ्या पुरतीच आहेत की नाही? शूटिंग संपली का आपण चहा प्यायला बसतोय? नाही, परत बघून घेईल. मग मुंगूस साप, मांजर उंदीर, मांजर कुत्रा आणि वाघ त्याचं आवडतं खाद्य. गावची सगळी लोक म्हणतात वाघाचं आवडतं खाद्य काय आहे? कुत्रा. याशी 84 लक्षवेणीची झकडपकड चालू राहणार. हा सर्व अवताराचा खेळ संपल्यावर हे गारुड्या, असं बोलू का आपण बाबाला? हे गारुड्या बाबाचं पण खेळ आहे. कुठे गेली सोनल? म्हणले ते झूठमूठच आहे. आपण म्हणणार बाबाने आपल्याला ब्रह्मज्ञान दिलं, बाबांचे लय उपकार आहे. बाबा बी बसून म्हणतात काय नाही मी बी गारुडीचे, पण तुम्हाला कळत नाही तोपर्यंत बाबाचा खेळ चालू आहे. मग बाबा गारुड्याचा खेळ करताना गारुडी खेळ झाल्यानंतर काय करतो? बाणारांना काय करतो? लुटून नेतो दक्षिणेच्या पोटी, आहे की नाही? तसं बाबाचा गारुड्याचा खेळ चाललाय. सर्व अवतार कृत्याचा खेळ संपल्यावर हे गारुड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, कुठे जाता बरं? ते ठिकाण दाखवले. अर्जुनाला पटलं होतं ना लगेच. अर्जुनाला ते ठिकाण दाखवलं. छे 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 छे, आवरून घे आवरून घे. अरे मला भीती वाटायला लागली, हे नको हे नको, मला तुझं चतुर्भुज रूप दाखव. तेव्हा देव म्हणतात हे शुल्लक रूप आहे चतुर्भुज, याच्या कशाला नादी लागतो? हा, वरवर दृष्टीने मित्रत्वाच्या स्वरूपाने या शरीरावर प्रेम कर. पण आमचं विश्वरूप खरं हे रामकृष्णाधिक अवतार ह्या विश्वरूपातून येतात आणि पुन्हा ह्या विश्वरूपात जातात. ते माझं मूळ स्वरूप आहे, तिथं तुझं प्रेम मालक कर. पण नाही पटत लवकर. अर्जुनाला पटणार, यांना आपल्याला कसं काय पटणार? श्रीकृष्णा ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता, उपनिषदे ज्याचे गुणानुवाद करतात, पुराण नाही. मग ते एक महात्मे कोण म्हणले की अमृत अनुभवावर नाही 8 दिवस प्रवचन होणार, रामायणावर होणार, भागवतावर होणार. कशामुळं? कारण तिकडे कशाची कृत्य चाललेली आहेत? ज्ञानाची नाही चालली, सोंगाची चाललेली आहे. ध्रुवबाण, भगवान विष्णू, त्याच्यानंतर प्रल्हाद, हिरण्यक्ष दैत्य, ही कशाची चर्चा चालली आहेत? सगळ्या सोंगाच्या चर्चा चालू आहेत, वास्तव्याचे नाही. आणि पुराण ही सोंगाची चर्चा करतात आणि उपनिषद ज्ञानाची चर्चा करतात, ठीक आहे नाही? उपनिषद ज्याचे गुणानुवाद करतात. उपनिषदाची स्टार्ट पाहिली तर तत्वमसीनी स्टार्ट आहे किंवा ओमनी स्टार्ट आहे, बस. बाकी कोणत्या गोष्टी त्यांची नाही, बस त्या ज्ञानाबद्दल बोलतात. जे उपनिषद ज्याचे गुणानुवाद करतात, योगीजन आपल्या हृदयात आठवून शिरून ध्यानाद्वारा साक्षात्कार संपादन करतात. व ज्याला सनकाधिक संत आलिंगन देऊन राहिलेले आहे, त्याच्याशी एकजीव झालेले आहेत त्या परमात्म्याशी. कशाशी? भगवान कृष्णाच्या रूपाशी, भगवान विष्णूच्या रूपाशी नाही. ते ज्याच्यातून तुम्ही आलात त्या मूळ स्वरूपाला सनकाधिक भेटलेले आहेत. ज्याला सनकाधिक संत आलिंगन देऊन राहिलेले आहेत, असे जे तुमचे अगम्य, कोणाला कळणार? ज्ञान गूढ गम्य, ते ज्ञानदेवाला आदले. असे जे तुमचे अगम्य विश्वरूप की त्याचा लौकिक आम्ही कानाने ऐकतो, ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फार उतावळे
उत्सुक झालेले आहे. कानाने ऐकले आत्तापर्यंत, पण आता मला प्रत्यक्ष पाहायचं आहे. तुम्ही मनातील संकोच टाकून देऊन प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे विचारले तर महाराज असे सांगतो की हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे. आपले विश्वरूप माझ्या दृष्टीस दिसावे अशी थोर आशा मी माझ्या मनात बाळगून राहिलो आहे. असं जाऊन आपण म्हणायचं ना बाबांना. प्रत्येक बाबांचं कीर्तन झाल्यानंतर गावात आपण बाबांना म्हणायचं, बाबा तुम्ही जे सगळं सांगितलं ते आम्हाला पटलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला काय करा, ते प्रत्यक्ष विश्वरूप दाखवा. छे आता कुठं राहिले का ते त्यावेळेला होतं आहे की नाही, असंच उत्तर भेटणार आहे. पण स्वामी विवेकानंद असाच प्रश्न प्रत्येकाला विचारत होते. ते प्रत्येकाचं कीर्तन प्रवचन झालं का ते जाऊन विचारायचे, तुम्ही हे जे सगळं सांगितलं बाबा याची मला प्रत्यक्ष अनुभूती आणून देणार का? नाही ते आता राहिलं नाही, ते त्यावेळेच होतं. आता फक्त आपण त्याचा गुणानुवाद करत राहायचा. वास्तव आपल्याला ते मिळणार नाही. पण एक व्यक्ती भेटली, कोण? रामकृष्ण परमहंस. लगेच बस म्हटले, त्याला काय लागणार आहे वेळ म्हटले. कारण का? कर्तळी आवळे तैसारे. हातातला जशी एखादी वस्तू दाखवता येते अशी तशी तसा आत्म्याचा साक्षात्कार आज आत्ता या घडीला होऊ शकतो. 101% खरं आहे. पण त्याला पाहिजे जातीचे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. आता कोणत्या जातीचे ते फक्त इकडे विचारायला पाहिजे. येरागावाडाचे काम नाही. हे स्वामीन श्लोक क्रमांक 4. आता हे म्हणतोय ना, आता एवढा श्लोक झाल्यानंतर देव तर त्याला ताबडतोब दाखवणार, पण तो अर्जुनाला कळणार नाही. बघू आपल्याला कळतंय का, आपण पाहू एवढा श्लोक झाल्यानंतर. हे स्वामीन, जर मी ते पाहणे शक्य आहे असे तू समजत असशील तर मग हे योगेश्वरा ते मला आपले अव्यय स्वरूप दाखीव. काय श्लोकाचा अर्थ आहे तिकडे बघा. अव्ययच आहे. हा, ज्याचा केव्हाही नाश होत नाही असं. जेने तू पावसी अव्यंग रूप माझे, अव्यंग निजधाम माझे. बरोबर, असं जरा दरडावून म्हणलं पाहिजे काका म्हणे निजधाम. परंतु हे शारंगधरा, आणखी एक मला अशी शंका आहे, ती ही की विश्वरूप जो तू त्या तुला पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही. मी पाहू शकतो का? हे मला काही समजत नाही. व ते का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान मूळ कारण समजते काय? आपल्याला काय झालं हे आपल्याला कळतंय का? तरी डॉक्टर आपल्याला गेल्या विचारतात तुला काय झालं. आता हे जर मला कळत असतं तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो, आहे की नाही. आणखी महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ झाली म्हणजे मग इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो. मला माहीत नाही माझी योग्यता आहे का नाही, पण तरी मला दाखवा. किंवा ज्यास फार तहान लागली आहे त्यास जशी समुद्र आपली तहान भागवण्यास पुरा पडणार नाही असे वाटते, एवढं पाणी पिणार आहे मला असं त्याला वाटतं. तशाच प्रबळ इच्छेने कुठे थांबायचं ठरलंय आपलं माऊली? त्या श्लोकाला मनातील संकोच टाकून लौकिक हृदयात 86ला थांबायचं. 86ला थांबायचं. तशात प्रबळ इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे इच्छा मला आवरून ठेवत नसल्यामुळे मला माझ्या योग्यतेचा अंदाज कळला नाही. याकरता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते त्याप्रमाणे हे देवा जनार्दना माझ्या अधिकाराचा विचार करा व मगच तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. तरी माझा अधिकार असेल तर ही कृपा करा, नाही तर असे पहा की माझा अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. मग अशी तुम्ही म्हटले तसं, पण नाही सांगत काही, इतके आहेत ना काही सांगणार नाही, आपल्याला चक्करमध्ये पाठव. कारण अहो ते परत ऐकतील. तरी माझा अधिकार असेल तर कृपा करा, नाही तर असे पहा की माझा अधिकार नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगा. कारण अहो पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिऱ्याला सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे
कोणाचे? बघा, बहिऱ्याला सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कोणचे? बाकी मेघ हा एकट्या चातकासाठीच करताच वर्षाव करतो आणि ती वृष्टी जगापुरती होत नाही का? ही डोक्यात ठेवू नये. स्वतःसाठी तर होईल, पण इतरांसाठी. अर्जुनाने कोणता पार्ट घेतला आहे आता इथे? चातकाचा पार्ट घेतलेला आहे, म्हणजे माझ्यामुळं सगळ्यांना होईल. बाकी मेघ ह्या एकट्या चातकाकरताच वर्षाव करतो आणि ती वृष्टी जगापुरती होत नाही का? तर होते, परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर तो व्यर्थ जातो. चंद्रप्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते आणि ते चंद्रामृत दुसऱ्याला घेऊ नका म्हणून शपथ का घातली आहे? पण अमृत प्राशन करण्याची दृष्टी युक्ती चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्या चंद्रोदयाचाच त्या बाबतीत काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे किंवा डोळ्याशिवाय म्हणजे योग्यता आणि अयोग्यता सुद्धा इथं सांगितलेली. हीच ज्ञानेश्वरीनं असंच्या असं जरी वाचलं आणि आता अर्जुनाने म्हटले, देव म्हणले पहा मी तुला दाखवतो, तरी त्याला कळणार नाही, असं त्यांना इनडायरेक्टली सांगायचं. पहा, वाक्य परत मागे जातो. चंद्रप्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते चंद्रोदय उगवल्यानंतर. ते चंद्रामृत दुसऱ्याला घेऊ नका म्हणून का शपथ घातली आहे चंद्राने? पण अमृत प्राशन करण्याची दृष्टी हातोटी त्या चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना ज्याप्रमाणे त्या चंद्रोदयाचा त्या बाबतीत काहीच उपयोग होत नाही, त्याप्रमाणे किंवा डोळ्याशिवाय सूर्यप्रकाश झाला तरी व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा पूर्ण भरवसा आहे, कारण तुमचे औदार्य जाणत्या व नेणत्या अशा दोघांनाही समानच नित्य नूतन आहे. अजून एक त्यांनी सांगितलं, शेठ पैसे मागायचे साहेबांकडे, तर आत्तापर्यंत तुम्ही कधी कोणाला नाही म्हटलेले नाही, त्यामुळं मी तुमच्याकडे पैसे मागतोय, तुम्ही द्याल, मला हा पूर्ण भरोसा आहे, तर मला एक 50,000 द्या, असं मागणे. तर म्हणजे तो देणार आता. इथं त्यांनी काय सांगितलं, तुम्ही कोणाचे औदार्य पाहत नाही, पहिलं म्हणतात माझी योग्यता आहे का नाही ते पहा, नसेल योग्यता तर नका देऊ, पण तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असं पूर्ण भरवसा आहे, कारण तुमचे औदार्य जाणत्या व नेणत्या अशा दोहा समानच नित्य नूतन आहे. जाणत्याला बी तुम्ही तसंच देता आणि नेणत्याला पण देता. काय ओळ आहे का तुमच्याकडं? हां, दे राया रंका पारणे आमोदाशी, तुझे औदार्य म्हणू स्वतंत्र, देता न म्हणी पात्रा पात्र, ठीक आहे नाही, परी कैवल्य असे वैर्याही दिदले, ही पण चालेल, तीच ओळ वाचते. शाबास. 97 98 तुझे औदार्य म्हणू सकळ. नाही, मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही, एक पाऊल मागे बघा मी. ते दे राया रंका पारणे आमोदाशे, तो लहान मोठा म्हणत नाही, याच्यामुळे तुम्ही काय म्हणता ते मला ऐकायला येत नाही असं. आता ती ओळ आहे बघा, अहो तुमचे औदार्य स्वतंत्र आहे, पण तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याची आली असता हा पात्र आहे किंवा अपात्र आहे असा भेद तुम्ही कधी मानत नाही, आहे की नाही. 50,000 तुम्ही कोणाला देताना मागं पुढं पाहत नाही, त्यामुळं काय होणार, आता तुम्ही देऊनच टाकणार आहे का नाही. असे पहा, मोक्षदायी सारखी पवित्र वस्तू पण ती तुम्ही आपल्या शत्रूसही दिली आहे. का बरं शत्रूस दिली हे म्हणणं तरी योग्य आहे. काल काय म्हटलं, अर्जुन देवाची फिरकी घेतोय, तुम्ही म्हणता पण मी तुम्ही वेगळा आहे का, आणि आता हा शत्रू कुठून आला, पण देवाला पाणवायचं काम चाललंय, आहे की नाही. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राह्य मिळवण्यास अवघड आहे, तरी पण तोही तुमच्या पायाची सेवा करतो. म्हणून तुम्ही त्यास जिकडे जाण्याची आज्ञा करून धाडाल तिकडे जाऊन तो चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. ही ओळ आहे ना. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरता जी पुतना राक्षसी तुझ्याकडे आली होती, तिलाही तुम्ही सनकादिकाच्या बरोबरीने सायुज्यमुक्ती दिली. महाराज म्हणजे बघा, यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, बाकीच्यांनी. ते मोक्ष मिळणं एवढं सोपं नाही, आत्मसाक्षात्कार मिळणं एवढं सोपं नाही. म्हणजे पुतना राक्षसींसुद्धा आपल्यापेक्षा काय होती, पॉवरफुल होती, तिला दिलं, पण यांची योग्यता नाही.
महाराज धर्मराजाच्या राजश्री यज्ञाच्या सभासदास त्रिभुवनातील देव ऋषी व राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून, कोण? शिशुपाल, आपला पान उतारा करून अपमान केला, त्या महत् अपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपता दिली, मुक्ती दिली. आणखी गोपालकृष्णा, उत्तानपाद राजाचा मुलगा जो ध्रुव, त्याची अढळपदी बसण्याची इच्छा होती काय, तो आपणास बापाच्या मांडीवर बसण्यास मिळावे एवढ्या करतात वनात आला होता. पण त्याला या लोकी तुम्ही चंद्र सूर्यादिपेक्षाही प्रशंसनीय अशा श्रेष्ठ स्थानी नेऊन बसवले. याप्रमाणे साऱ्या दुःखितांना उदारपणे सडळ हाताने देणारे तुम्ही एकच आहात हे पहा. अजामिळाने मृत्यूसमयी पुत्रमिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला आत्मपदरूपी मुक्ती दिली. हे प्रभो, पण त्यांनी कशी मुक्ती मागली? हे प्रभो, हे उदार प्रभो, हे उदार प्रभो, कशी काय बरं दिली मी अजामिळाला? हे तर साधे नाही, हे बिंबीचा देठ तुटस तोपर्यंत यांची भजनं चालू असून सुद्धा नाही. तो पापी होता तरी अजामिळाला मोक्षपद मिळालं, आत्मपद मिळालं. कशाच्या जोराव? हा, शेवटला नारायण नारायण बोला ना. ते तर पोराचं नाव होतं त्याच्या. हा 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 नाही, त्यांच्या पत्नी जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांनी साधू संतांना घरी बोलवलं होतं. हे असो दिठी जयावरी जळके की माथा पद्म पारुके तो जीवची परी, ते मेन कारण आहे. तो नारायण नारायण म्हणत होता म्हणून नाही. आणि त्यावेळेला तिने सेवा केली आणि मग तो आला आणि त्याला तले राग. तर ती म्हणली, महाराज आता निघा निघा, आमची स्वारी येणार आहे. नाही नाही म्हणले, ज्याचं खायचं त्याचं कल्याण केल्याशिवाय राहायचं नाही. नंबर 2 बघा. मग म्हणले आता यायची वेळ झाली, मग नाही जाणार आम्ही. मग आला तो. आल्यानंतर हे कोण? हे म्हणले साधू संत आपल्या घरी आलेत. मग अजून किती वेळ थांबलेत? दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही. मग द्या दक्षिणा. तो म्हणला अजून तुमचा समाचार घेतला नाही मी, यथा सांग, ही समजा तुमची दक्षिणा. आणि आतमध्ये गेला आणि घराचा दरवाजा लावून घेतला. आतमध्ये गेला, यांनी बाहेरून कडी लावून घेतली. जोपर्यंत आम्हाला दक्षिणा देणार नाही तोपर्यंत आम्ही दरवाजा खोलणार नाही. पा, आणि तो जो भेटेल त्याला फटकावणार होता. मग काय पाहिजे दक्षिणा? तुझी पत्नी गरोदर आहे, तिला जर बाळ झालं तर त्याचं नाव नारायण ठेव. हा, ही कृपा शब्द कृपा आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ते अर्क उतरलेला. जसा धृतराष्ट्राला 15व्या अध्यायात मोक्ष मिळाला, कारण ती वचनं कोणाची ऐकलेली आहेत त्यांनी. एवढं पाहिजे भरोसा. त्यांनी नाम नाही घेतलं, अजामिळ्यांनी माळ नाही घातली, पापी होता तो, तरी मोक्ष मिळाला त्यांना. आणि हे पुण्यात्मा यांच्याकडे नाही. हे पुण्यात्मा का हे पाप? ते पुण्य म्हणतात नव्हे काय पाप? मजविनी पाविजे स्वर्ग तो. हा, जेने मी ती पुण्य न म्हणतात जीप तुटे ती आहे. आणि ही ती म्हणतात ते मजवीन पाविजे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. नाही, हा, तो अज्ञानाचा पूर्ण मार्ग सर्व हानी म्हणजे नाही. तीच ठीक आहे. म्हणजे त्यावेळेला पुत्रमिशाच्या नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला आत्मस्वरूपी मुक्ती दिली. काय म्हणतो, आठवली काय? सांग. हा, ते पुण्य की नुरिते पाप. हा, एवढंच आहे का? पुढचं मागचं? पापी नरकात्मा पावे माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य गोळ गोळ गोळ. हे उदार प्रभू, म्हणजे हे पुण्य करता करता यांच्याकडून काय होते? हे पुण्य नाहीये, हे वरवर चाललेलं दिसलेलं पुण्य दूध पाजून पोशेला साप. पुण्य करता होय पाप आणि दूध पाजून पोशेला साप. हे उदार प्रभू, ज्या भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लात मारली होती त्याच्या पावलांची मुद्रा श्रीवत्सलांचन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण म्हणून बाळगिले आहे. तुमचा वैरी जो शंकासूर, त्याचे शरीर म्हणजे शंख, तो न वाजवता तुम्ही हातात धारण केला आहे. तुमच्या याप्रमाणे तुमच्यावर अपकार करणाऱ्यांनाही तुम्ही उपकार करता आणि मनुष्यास योग्यता नसताही तुम्ही अपार दान देऊन आपले औदार्य दाखवले आहे. बळीपाशी आपण दान दे
म्हणून मागास जाऊन त्याचेच द्वारपाळ झाला, जिने तुम्हाला कधी पूजले नाही. हा तैसे शत माते ते इप्सिता ते स्वर्ग सुखाते, ते पुण्य म्हणता काही पाप नोय. हा ते पुण्य बघा, म्हणजे 100 यज्ञ करून स्वर्गाला गेले आणि काय म्हणले आम्ही पुण्य केलं आणि स्वर्गाला गेले. स्वर्गाला गेले म्हणजे पाप आहे का पुण्य आहे ते म्हणतात. ते पापच गोळा करून स्वर्गाला गेले आणि आता तुमचे स्वर्गी पुण्यात्मक पापे जायचे आणि पापात्मक पापे नरका जायचे. माते जे पाविजे ते हे पुण्य शुद्ध पुण्य. खरं पुण्य कोणतं आहे? देवाला प्राप्त करणं. देवाला न प्राप्त केलेले सगळ्या गोष्टी पाप आहेत. तीर्थयात्रा असू द्या, दान धर्म असू द्या, सगळं काय पण तुम्ही जे देवाच्या नावाने करताय ते काय. आणि पाप म्हणजे त्याचं दुसरं नाव काय आहे? अज्ञान. ते अज्ञान आहे. कधी तुमचे गुणानुवाद ऐकले नाही अशी गणिका मरते समयी राघोबा राघोबा म्हणून आपल्याला पाळलेल्या रागूला हाक मारित होती. त्या गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली. अशा शुल्लक निमित्त कारणास पाहून अकस्मात तुम्ही अपात्र माणसासही सहज स्वस्वरूप प्राप्त करून देणारे असे जे तुम्ही, ते मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल. अहो पा वेगळी प्राप्ती कशी करून द्याल? त्यांना जे दिलं तेच. भागवतमध्ये काय सांगितलं? भगवान कृष्णाला भेटायला कोण आले होते घरी? भगवान वसुदेव देवकीच्या घरी भगवान कृष्णाला भेटायला म्हणून आलेले होते नारद मुनी. आणि भगवान कृष्ण बाहेर गेले आणि मग वसुदेव म्हणतात की बरं झालं तुम्ही भेटलेत नारदांना, तुम्ही मला ज्ञान सांगा ना आणि माझी देवाची भेट घालून द्या. बरं आहे का म्हणले, तुमच्या घरी आम्ही कशाला आलोय? देवाला भेटायला. तुमच्या घरी देवन तुम्ही का असं म्हणता? नाही नाही, तो तर म्हणतो मी मुलगा आहे. पहा, तो समजूनच देत नाही. आणि माझी 100% गॅरंटी झालेली तो देव आहे, पण तो म्हणतो मी मुलगा आहे तुमचा आणि हा सांगणार नाही मला. हे माझे पक्का भरोसा झाला आहे. तर तुम्ही मला ते सांगा जे तुम्ही ध्रुव बाळाला सांगितलं, जे तुम्ही वाल्या कोळ्याला सांगितलं, जे तुम्ही व्यासांना सांगितलं, ते तुम्ही मला सांगा. बघा किती मुद्द्याचं. तसं हे म्हणतात त्या अपात्र माणसासही सहस्वरूप प्राप्त करून देणारे असे जे तुम्ही मला वेगळी अशी प्राप्ती करून द्याल का? अप्राप्ताला जर प्राप्त करून दिलं तर मी आहेच हे पात्र, मला वेगळं द्याल का तुम्ही? मी तर तुमच्या निकटवर्ती आहे. अहो विपल दुभत्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते, तिची वासरे उपाशी राहतील काय? सगळ्यांना तुम्ही देता, मी तर तुमचं खास माणूस, मला तुम्ही उपवाशी ठेवणार का? म्हणून मी ज्याबद्दल काहीशी विनंती केली आहे ते आपले विश्वरूप देवा मला दाखवणार नाहीत असे खरोखर कधीही होणार नाही. आपला भरोसा पाहिजे, आपण जी अपेक्षा करू ते पूर्ण करणार 100%. परंतु ती पाहण्याची मला योग्यता द्या. तुमचे विश्वरूप माझ्या डोळ्यांनी पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे उत्कंठतेचे हे डोळे पुरवावेत अशी अर्जुन विनंती करतो न करतो. इतक्याच षडगुण ऐश्वर्याचा सार्वभौम राजा श्रीकृष्ण त्याला ती सहन झाली नाही. का सहन होईल म्हणाल तर, अहो मुलगा काय बा आईला म्हणते का मला पाज म्हणून? ते न म्हणता ती पाजते. तसं तो म्हणलेलं सहन नाही झालं लगेच. हे पहा अर्जुन 11 नंबरची ओळ घ्यायची. अर्जुन हा जवळ असलेल्या वर्षा काळाप्रमाणे होता व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृत मेघाप्रमाणे होता. अथवा अर्जुन हा वसंत ऋतू होता व त्यास कृष्ण हे मंजुळ ध्वनिरूप शब्द करणारे जणू कोकिळच होते. किंवा वर्तुळाकार असे पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे समुद्राच्या दुपटीपेक्षा अधिक प्रेम बळाने श्रीकृष्ण उल्हासित झाले, उचंबळले, कल्पना करू शकत नाही. ते किती अलौकिक प्रेम आहे. म्हणून साधूचं देवाचं, भक्तावर साधूचं त्याच्या प्रेमळ शिष्यांवर किती प्रेम आहे याची कल्पना करू शकत नाही. समुद्राच्या दुपटीपेक्षा अधिक प्रेमबळाने श्रीकृष्ण उल्हासित झाले म्हणजे उचंबळले. मग कृपावंत श्रीकृष्ण प्रसन्नतेपणाच्या आवेशपूर्ण भरात मोठ्याने गर्जना करून म्हणाले, पार्था पहा पहा ही माझी अगणित स्वरूपे. अर्जुनाच्या मनात
देवाचे एक विश्वरूप पाहायचे असा हेतू होता, परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे करून दाखवले. पुढच्या श्लोकात आहे, धन्य आहे प्रभूचे औदार्य, हे अपरिमित असल्यामुळे तो नेहमी मागणाराच्या इच्छेच्या हजारो पट आपले सर्वस्व देतो. हे ट्रेनमध्ये भीक मागणारा गाणारा सांगतो आपल्याला काय, धन्य आहे प्रभूचे औदार्य, ते अपरिमित असल्यामुळे तो नेहमी मागणाराच्या इच्छेच्या हजारो पट सर्वस्व देतो. असा ट्रेनमधला भिकारी सांगतो काय, तुम्ही 1 रुपया देगा तो तुमको 10 लाख देगा, 10 लाख देगा, है ना. अहो जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यासही दिले नाही. बघा आपली योग्यता काय आहे, आपलं भाग्य आजमायचं. कोणाला पटेल असं नाही, ज्याला पटेल तो भाग्याचं समजायचं काय. अहो आपले हे गुह्य असे विश्वरूप शेषांच्या 2000 डोळ्यास दिसू दिले नाही. वेदांनाही ज्याच्याविषयी फसवले, बघा वेदांना सुद्धा फसवले, व लक्ष्मी पासून जे जीवाचे गुह्य गुप्त ठेवले, कोणाला नाही सांगितले, तिलाही नादी लावली. ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रगट करून प्रभू दाखवण्याचा व्यवहार करीत आहे. शेवटच्या याच्यात सांगतात, अर्जुना मी भगवान शंकराला ते दाखवलं नाही, जे माझं पोरग पोटचं ब्रह्मदेव त्याला दाखवलं नाही, ते मी तुला. धन्य भाग्य त्या अर्जुनाचे. कोणती ओळ्या घ्यायच्यात बघा, 18 नंबरची ओळ घ्यायची. अहो जे आपले गुह्य विश्वरूप शेषाच्या 2000 डोळ्यांना दिसू शकले नाही, ती नाही ना ओळ आपल्या याच्यात. ते विश्वरूप आता अनेक प्रकारे प्रगट करून दाखवण्याचा व्यवहार करीत आहे. धन्य तो भाग्य त्या अर्जुनाची. कोणी एकदा जागृत अवस्थेत आलेला मनुष्य स्वप्न अवस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपण बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व अनंत ब्रह्मांडे झाले आहेत. काय ओळ सांगितली, एखादा मनुष्य रात्री झोपला आणि त्याला असं झालं का, त्याला असं वाटलं आपण लग्नाला गेलोय आणि लय मोठ्याच्या लग्नाला, बाहेर हे गाड्याच्या गाड्या, बँड पथक वगैरे सगळं, जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत, खुर्च्या 1000 खुर्च्या सगळं, हे सगळं कोण झालं, एकटा झोपलेला माणूस सगळं. तसं देव असं सगळं जग झालेलं आहे असं अर्जुनाने पाहिलं. कोणी एखादा जागृत अवस्थेत असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टी पडणारे सर्व पदार्थ आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच सर्व अनंत ब्रह्मांडे झाले आहेत. प्रभूंनी श्रीकृष्ण रूप सोडून एकदम विश्वरूप प्रगट केले व ज्या अज्ञान दृष्टीच्या पडद्याने ते लोकास मनुष्यरूप भासत होता, तो पडदा दूर काढून घेऊन त्याने ते विश्वरूप म्हणजे आपले सर्व योग ऐश्वर्यच प्रगट केले. 21 नंबर. परंतु अर्जुनाचे हे रूप पाहावेल किंवा नाही याची आठवण सुद्धा केली नाही. प्रेम भरात एकदम अर्जुनास माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. पहा तो अर्जुन पाहिल का नाही हे नाही, कारण अर्जुनाला अजून काय नाही दिलेला, प्रबोध दिलेला नाही. त्याला काय दिलंय, फक्त अनुग्रह दिलेला आहे. हे तुमच्या मताने का महाराज तुम्हाला पटल तसं आहे का नाही. पहा आणि आता ते काय म्हटले पहा, परंतु अर्जुनाचे हे रूप पाहावेल किंवा नाही याची काही आठवण सुद्धा केली नाही. प्रेम भरात एकदम अर्जुनास माझे रूप पहा असे भगवान म्हणाले. ते आता उद्या सांगणार. पहा काय आयडिया आहे. किती ओळी खर्च केल्यात, 122 ओळी खर्च केल्यात. काय मी तुला दाखवणार आहे, मी तुला दाखवणार आहे, तुम्ही मला दाखवाल का नाही, माझी योग्यता आहे की नाही. 120 म्हणजे ते ॲडव्हर्टाईज दाखवतात ना पिक्चर अगोदर रिलीज होण्याच्या अगोदर, म्हणजे लोक काय म्हणणार, ब्लॅकनी तिकीट घेऊन बघणार. त्याप्रमाणे पहा 5 आणि 6 नंबरचा श्लोक घरी जाऊन वाचायचा ज्याने, आणि काय विश्वरूप आहे आपल्याला कळेल. 11व्या अध्यायातला 5वा आणि 6वा. आपल्या बाजूला माणसं नाहीत, आपल्या बाजूला सगळं परमात्मा नटलेलं आहे. पण अर्जुनाला पटलं नाही, कारण त्याला काय नव्हतं भेटली, दिव्य दृष्टी. त्याचं नाव प्रबोध आहे. 11व्या अध्यायात सांगितलं काय दिले नाही अर्जुनाला, दिव्य दृष्टी दिली नाही. का बरं नाही दिली. असं झालं अर्जुनाच्या इतक्या उत्कट प्रेमाने नुसतं मागितल्याबरोबर बघ
त्याची योग्यता आहे का नाही ते पाहिलं नाही. उद्या येताना 5 आणि 6 नंबरचा वाचून या, मग आपण पाहूया. असो, हां सगळं झाल्यावर नंतर चालेल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 11 ओवी क्रमांक 122ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वास मध्ये देवे येणे वाद्यज्ञ तोषावे तोषोने मदरावे पसाय दाने जेकांची व्यक्ती सांडो कया सत्कर्मी वाढो पूर्णा परस्परे करो मैत्री वांचे विलांचे दिवे जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो जो देवांची नदो देवाहो प्राणीनाथ वर्षद सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मान्य आहे. अनवर्त भूमंडळी भेटत होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जारव पियुषांचे चंद्रमेचे आवांचन मार्कंडजी बहीण हे सर्वाई सदा सज्जन सूर्यदेव निंबवना सर्व सुखी पूर्ण होनी ते योगी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे. एक मने श्री विश्वेश्वराहो आहोरी दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुज्ञाताला येणे वरे ज्ञान देवो सुज्ञाताला येणे वरे ज्ञान देवो सुज्ञाताला. हरि ओम शांती शांती शांती.